8व्या वेतन आयोगाबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। तर ती अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग ही माहिती काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहूयात। तर इथे बघा मित्रांनो, हेडलाईन दिलेला आहे, 8वा वेतन आयोग लागू होणार। ही प्रक्रिया कुठेपर्यंत पोहोचली आहे हे सरकारने संसदेत सांगितले आहे। तर याची सविस्तर माहिती अशी आहे की केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत या संदर्भातील अपडेट दिले आहे। सरकारने सांगितले की 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी 2 अर्ज प्राप्त झालेले आहेत, परंतु सध्या आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही। तर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिलेली आहे। तर ते म्हणतात की जून 2024 मध्ये 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी 2 अर्ज आले आहेत। सध्या असा कोणताही प्रस्ताव आयोग स्थापन करण्यासाठी सरकारकडे विचाराधीन नाही। तर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होणार आहे। साधारणपणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते। तर फेब्रुवारी 2014 मध्ये 7व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली। त्याच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आली। त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। तर या संदर्भात प्राप्त झालेल्या प्रस्तावावर सरकार कधी विचार करणार हे पाहणे बाकी राहिलेले आहे। तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी 8व्या वेतन आयोगाबाबत। तर 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 रोजी लागू होणार, ही माहिती आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळाली। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर डेली अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।